गोंडगाव दलवाडे नवरे गुढेवाडे रस्त्याला पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत मंजुरी, लवकरच कामाला सुरुवात होणार। गिरणा पट्ट्यातील बागायती भागातील गोंडगाव दलवाडे नावेवाडे गुढे रस्त्याला पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली असून अवघ्या 2-3 दिवसात कामाला सुरुवात होणार आहे। सुरुवातीला 3.5 किलोमीटर रस्त्याचे काम होणार आहे। नंतर उर्वरित 1.5 किलोमीटर असे 5 किलोमीटर रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती कॉन्ट्रॅक्टदार एस पाटील ग्रुप यांनी दिली आहे। बागायती पट्ट्यातील शेतकऱ्यांना 7 मीटर रस्ता शेतात जाण्यासाठी मिळणार असल्याने केळी व ऊस पिकाच्या अवजड वाहनांची समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार आहेत। तर सामोऱ्या नालांतर्गत पुलाचे व फरशीचे काम होणार असल्याने पावसाळ्यातील समस्याही सुटणार आहे। रस्त्याचे साफसफाई व मोजमापाच्या कामाला छत्रपती संभाजीनगर येथील कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली आहे। या संदर्भात ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे दिव्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी पत्रकार सतीश पाटील यांनी। पाणीला आलेले तुम्ही, काय माहिती याविषयी आणि कसं आहे? आम्ही छत्रपती संभाजीनगरवरून आलेलो आहे। हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून आहे। हे सध्या पाचोऱ्याचे एस पाटील जे ग्रुप आहे त्यांनी हे काम घेतलेले आहे। आता एक 4-5 दिवसात हे काम वर्किंगला चालू करणार आहेत। ते कुठून कुठपर्यंत आहे? हा नावड्यापासून दलवाडे गोंडगाव पर्यंत आहे। साधारणतः किती निधी याला? निधी याला समजा आता त्याचं एस्टिमेटनुसार आहे। ते आता एस्टिमेट सध्या दिलेले ते डिपार्टमेंटकडे आहे सबमिट। एवढा 2 दिवसामध्ये एस्टिमेट येऊन जाईल। कामाला कधी सुरुवात होणार? कामाला एक साधारण 4-5 दिवसात चालू होऊन जाईल पूर्ण। साधारणतः तुम्ही आता काही माप वगैरे काढले, किती आलेले आहे काय? आता सध्या 3.5 किलोमीटर पर्यंत बसलेले आहे। अजून 1.5 किलोमीटर बाकी। टोटल रस्ता हा 5 किलोमीटरचा आहे। 5 किलोमीटरचा रस्ता आहे आणि काही ठिकाणी त्याच्या प्रोव्हिजन आता खराब पोर्शन असल्यामुळं त्याला पूर्ण नवीनच घ्यायचं आपल्याला। आणि पूल वगैरे आहेत त्याला। आता हा जो भाग आहे इथं, याला एक सामोऱ्या नाला म्हणता, इथं काय आहे? इथं स्लॅबचं दिलेलं आहे आपण प्रोव्हिजन। नाही, असं पूल आहे का फरशी आहे काय? फरशी द्यावं लागणार। इथं छोटा पूल करायचा आहे आपल्याला, इथं फरशी द्यायची आपल्याला। तिकडे छोटा पूल आणि इकडे फरशी आहे का? हो, इथे पूल आणि तिकडे पूल असं जमणार नाही तो व्यवस्थित, कारण इकडून पाणी येताना तिथं फरशीवरून खाली निघायला पाहिजे। किंवा आपण त्या कोपऱ्याला तिकडे पूल, छोटा पूल करून तिकडे काढू शकतो आपण आणि याला इकडून द्यायचं आपल्याला। अच्छा अच्छा।